आपल्या जोगेश्वरीची माऊली प्रीमियर लीग 2026 पर्व 1 मध्ये ज्या व्यक्तीची आपण सगळ्यापासून वाट पाहत होतो तेच आपल्या जोगेश्वरीचे लोकप्रिय आमदार बाळा नर साहेबांचं सुद्धा इथे आगमन झाले। परत एकदा जरा जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया। आपला बिझी शेड्यूल सोडून आपल्या स्पर्धेसाठी त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली आहे आणि त्यांच्यासोबत कैलासनाथ पाठक यांचं सुद्धा नगरसेवक यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। तर आपण सामना चालू ठेवूया। एका बाजूला असतील जेसीएम पेशवाज आणि एका बाजूला असतील ते जेसीएम जय मल्हार। एक बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना बाळानर तुमच्या भेटीला येत असताना बाळासाहेब डीजे डीजे आणि उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहू शकता। संघाचा कर्णधार यांनी आपली जबाबदारी पार केलेली आहे। 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। 2 धावा दिल्यात आणि 2 मोठे गडी बाद केलेत आणि फलंदाजीसाठी आले ते नैतिक सोनी आले आणि सोनी परत आपल्या तंबूच्या दिशेने गेले। त्रिफळाचित केले जाते ते सिद्धार्थ कसबे यांच्या माध्यमातून। निराश केला नैतिक सोनी यांनी आपल्या फलंदाजीने। काय फलंदाजी होते। एक आयाराम व गयाराम सारखी फलंदाजी केली जाते। येत आहेत जात आहेत, येत आहेत जात आहेत। कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे आणि आता फलंदाजीसाठी आलेत एक अनोखे फलंदाज निखिल शेलार। निखिल शेलार यांच्याकडे क्षमता आहे, त्या क्षमतेने आपली फलंदाजी करावी लागेल। 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि अवघ्या 2 धावा झाल्यात आणि इट्स अ हॅट्रिक बॉल। सिद्धार्थ कसबे परत एकदा त्रिफळाचित केला गेलेला आहे। मला असं वाटतंय जणू काही हा आपला जो जय मल्हारा संघ आहे, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। हॅट्रिक घेतलेली आहे सिद्धार्थ कसबे यांनी। डीजे डीजे मला जणू असं काय वाटतंय जय पेशवे या टीमला लवकरात लवकर हिंदुस्थानमध्ये चायनीज खायला जायचं असं वाटतंय। लवकरात लवकर जात आहेत, लवकरात लवकर येत आहेत, जात आहेत येत आहेत, जात आहेत येत आहेत। धीरज करकेरा नवीन फलंदाज। परत एकदा आयाराम गयाराम आलो गेलो आलो गेलो आलो गेलो। अरे काय चाललंय। डीजे डीजे संघाचा कर्णधार बोलतोय
हिंदुस्थान नाही, आपल्याला जवळच्या जवळ सुदर्शन आहे, आपण तिकडे जाऊया लवकर हरून असं वाटतंय जणू. अरे बॅटवर बॉल घ्या, तुम्ही मोठी स्पर्धा खेळताय, जोगेश्वरीची माऊली प्रीमियर लीग स्पर्धा. आणि जरा प्रेक्षकांना विनंती असेल, सिद्धार्थ कसबेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यार. काय दर्जाची गोलंदाजी केली आहे, प्रभावित केलाय आपल्या गोलंदाजीने. सगळे बोलत होते की त्याला फोन आलाय, पण फोन तो सगळ्यांच्या विकेट घेण्याचा फोन आला होता, हे लक्षात ठेवा. सिद्धार्थ कसबे यांना विनंती असेल, फोन ठेवून द्या तुम्ही आता. संघ मालक सुद्धा आहेत. धाव संख्या किती झाली? 2 रन झालेत आणि 5 विकेट घेतलेल्या आहेत. रोहित सारोले, सारोली या नवीन फलंदाज असेल. सामना एकतर्फी झाला आहे. JCM पेशवेच्या हातामध्ये सामना जात असताना आणि आता संघाची स्थिती सांभाळण्यासाठी गोटे यांना काहीतरी करावं लागेल. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. पेशवे, गोट्या गोट्या यांच्यावरती जबाबदारी असेल, जबाबदारीने खेळ खेळावी लागेल. 5 गडी बाद झालेले आहेत. तेच तर चेंडू बॅटच्या मधोमध घेत असताना आणि गोट्याच्या बॅट मधून येतोय आपल्या सरांना मानवंदना देणारा एक उत्तुंग उत्तुंग षटकार. आणि डीजे इट्स नो बॉल असेल, नो प्लस वन असेल म्हणजे 7 धावा मिळाल्या आहेत. गोट्या यांना याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. समोर टाकलेला चेंडू होता, त्याच्यावरती घणाघाती घात केलाय तो गोट्या यांनी. साइड आर्म पद्धतीचा चेंडू हाताळला आणि पंचांनी दंडित केला गेलाय ते रोहित सालोरिया यांना. आणि आता नवीन गोलंदाज असतील ते कपिल मिसाळ. पंचांच्या डाव्या दिशेने राईट आर्म ओव्हर द विकेट आणि फलंदाजीसाठी उत्कृष्ट असा फलंदाज गोट्या. एक प्लेयर शॉट होता, आय गेस पाटीलच आपला शॉट होता वाटतं. पाटील लवकर लवकर पळत पळत कुठे गेलेलात पाटील? एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व पाटील सुद्धा आलेले आहेत. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. गणेश पावसकर, एक मिनिट, सामना 1 मिनिट थांबवा. तर जितेंद्र शंकुळकर सरांकडून आपल्या लाडकी लोकप्रिय आमदार बाळा नरे यांना शाल आणि एक ट्रॉफी दिली जाते. जरा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या वेळात वेळ काढून आपल्या जोगेश्वरीची माऊली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली. धन्यवाद साहेब. आणि कैलास पाठक साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जातो. जरा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी सुद्धा. वेळात वेळ काढून आपली एक उत्कृष्ट अशी स्पर्धा म्हणजे जोगेश्वरीची माऊली प्रीमियर लीग पर्व 1 साठी त्यांनी आपली उपस्थिती नोंदवलेली आहे. चला सामना चालू करा. 9 धावा झालेल्या आहेत. 1 ओव्हरचा खेळ समाप्त आलाय आणि आता स्ट्राइक एंडवर तुम्ही पाहताय गणेश पावसकर यांना एक मोठा फटका, एक मोठा षटकार आलाय तो गणेश यांच्या माध्यमातून. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका सिद्धांत कसबे. चला सामना चालू करा. परत एकदा समोर आले, डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा गोट्याच्या बॅटमधून आलाय उत्तुंग षटकार. आणि अनिल कुळे यांचा सुद्धा इथे सत्कार केला जातोय. माझे लाडके मित्र विकी शेट्टे यांच्या माध्यमातून. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अनिल कुळे सरांसाठी सुद्धा. चला बघता बघता जणू काय एक षटकारांचा पाऊसच पाडला गेलेला आहे. डीजे मी थांबवीन ना तेव्हा डीजे चालू करणार.
आणि धावसंख्या झाली ती 15 धावा. गोट्याच्या बॅट मधून आले ते 2 मोठे षटकार. चला 15 धावा झालेले आहेत. गोट्या संघाचा तारणहार ठरत असताना पेशवे संघासाठी परत एकदा नो चेंडू टाकलेला आहे. चेंडू जातोय बॉलर बॅक ड्राईव्ह. तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. बघता बघता 2 धाव कंप्लीट केले. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहताय. मी म्हटलं होतं ना सामना सोडला नाहीये पेशवे यांनी सुद्धा. धावसंख्या झाली ती 17 धावा. नो आहे का त्याचा? नो +1 असेल तर 18 धावा झालेल्या आहेत. 3 झाले ना मग 2 + 1. परत एकदा समोर टाकलेला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि 1 धाव कंप्लीट केली. आणि नवीन फलंदाज कोण असेल? करण अंबाला. धावसंख्या आली ती 19 धावा. उत्कृष्ट दर्जाचे आयोजन व नियोजन असलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. चला चला अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज. परत एकदा तेच तर चेंडू. बघूया पंचांचा निर्णय. बोट आकाशाकडे आणि येतोय जातोय. डीजे सोशल मीडिया लाईव्ह. आणि आता नवीन फलंदाज असेल तो जस्सी चांगली बॅटिंग करावी लागेल भावा. 19 धावा झालेल्या आहेत. 6 गडी बाद झालेले आहेत ते पेशवे संघाचे. परत एकदा समोर टाकलेला चेंडू. त्याला सन्मान दिला गेलेला आहे. ते जस्सीच्या बॅट मधून येते ते 1 रूपामध्ये धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. एकवीस धावा झालेल्या आहेत. माफ करा. परत एकदा सन्मान दिला गेलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि 1 धाव कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या आली ती 22 धावा. शेवटचा चेंडू. परत एकदा समोर टाकलेला चेंडू आणि त्या चेंडूवरती गोट्याच्या बॅट मधून आला एक दणदणीत घणघणीत षटकार. धावसंख्या आली ती 28 धावा. डीजे चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. कसबे सिद्धांत कसबे विनंती असेल. 28 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी तुम्ही पाहिली असाल गोट्याच्या बॅट मधून. आणि आता नेक्स्ट गोलंदाजी असेल अनिल मुरकुटे. संघासाठी तिसरा वैयक्तिक पहिला षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केले ते अनिल मुरकुटे यांना. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका अनिल. परत एकदा स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू. काय जस्सी यांना कळत नसलेला चेंडू टाकलाय. जस्सी फलंदाजी करावी लागेल भावा. डॉट चेंडू. परत एकदा शेन वॉनची आठवण करणारी गोलंदाजी होते अनिल मुरकुटे यांच्या माध्यमातून. काय गोलंदाजी होते. अचूक टप्प्याची गोलंदाजी होते. सिद्धांत कसबे सुद्धा त्यांचं प्रोत्साहन करण्यासाठी. 2 चेंडू 28 धावा. परत एकदा चेंडू हवे तिकडे क्षेत्ररक्षक नसेल आणि बघूया पंचांचा निर्णय काय असेल. 1 धाव डिक्लेअर असेल का पंच? धावसंख्या आली ती 29 धावा. गोट्या यांनी उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी केली आहे. 3 गळगोळीत षटकार ठोकलेत. गोट्या यांनी जणू समोरच्या टीमच्या गोट्याच फोडल्यात. या प्रकारची फलंदाजी केली आहे गोट्या यांनी. काय फलंदाजी होते त्याच प्रकारची फलंदाजीची गरज असेल. 3 चेंडू 29.
चौथा चेंडू अनिल मुरकुटे यांचा. 29 झालेले आहेत धावा. परत एकदा पंचांचा निर्णय, नो बॉल. तिकडे बघता बघता तिकडे थोडस मिसफिल्डिंग होत आहे आणि एक धाव कंप्लीट केली जाते. ते गणेश पावसकर उर्फ गोटे आणि जस्सी यांच्या माध्यमातून. धाव संख्या झाली आहे ती 31 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. परत एकदा त्याला सन्मान देत असताना जस्सी हे सुद्धा प्रभावित करतायत आपल्या फलंदाजीने. सिंगल डबलची फलंदाजी तुम्ही पाहताय. जस्सीसाठी सुद्धा टाळ्यांचा गजर होत आहे. धाव संख्या झाली ती 32 धावा आणि आता फलंदाजीसाठी ज्याच्या बॅटमधून 3 उत्तुंग षटकार आले तेच गणेश पावसकर उर्फ गोटे यांना तुम्ही पाहताय. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. चेंडू बॅटच्या मधोमध घेतला आणि थेट पाठवून दिलाय तो डीप लॉंग ऑनच्या वरतून 6 धावांसाठी. डीजे 38 धावा झाल्या आहेत. काय फलंदाजी होते गोट्या म्हणजे गणेश पावरकर यांच्या माध्यमातून. 38 धावांचा डोंगर उभा केलाय. शेवटचा निर्णय एक चेंडू अनिल यांचा. परत एकदा पंचांचा निर्णय असेल. इट्स गॉना बी अ नो बॉल. दंडित केल्या जाते अनिल मिरकुटे यांना. धाव संख्या झाली ती 39 धावा. 39. चला शेवटचा निर्णय एक चेंडू 3ऱ्या ओव्हरचा. स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहता गोटे यांना. परत एकदा नो चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल आणि बघता बघता एक धाव कंप्लीट केलेली आहे घोषांकित रूपामध्ये. धाव संख्या झाली ती 41 धावा. जर सिद्धांत कसबे यांनी 5 गडी बाद केले होते ना आणि जेव्हा 3च धावा होतात त्या स्थितीनुसार आता गोटे यांनी आपल्या संघाची स्थिती सांभाळली आणि धाव संख्या झाली ती 41 धावा. कमबॅक केला जातोय पेशवे या संघामार्फतून. शेवटचा निर्णय चेंडू अनिल मुरकुटे यांचा. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. धाव संख्या झाली ती 42. शेवटचा निर्णायक ओव्हर. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. जय मल्हार. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. सिद्धांत कसबे आणि टीम. धाव संख्या आली ती 42 धावा. डीजे डीजे आता संघासाठी भैरवी ओव्हर म्हटलं जातं ना, म्हणजे शेवटची निर्णायक ओव्हर घेऊन येण्यासाठी आमंत्रित केलंय ते मंगेश पावसकर यांना. आणि एका साईडला असतील ते गणेश पावसकर आणि दुसऱ्या एंडला असतील ते मंगेश पावसकर. भावाभावांची मॅच तुम्ही पाहू शकताय. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू घेऊन येत असताना मंगेश पावसकर राईट टर्म राऊंड द विकेट. समोर टाकलेला चेंडू आणि छोट्या भावाने मोठ्या भावाची केळी बाद केली गेलेली आहे आणि मोठा मासा गळायला लागलेला आहे गोट्या नावाने. डीजे आणि नवीन फलंदाज असतील ते अथर्व. एक मोठा मासा गळ्याला लावून दिलाय मंगेश पावसकर यांनी. मोठ्या भावाची खेळी बाद केली आहे. धाव संख्या आली ती 42. 7 विकेट. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. सिद्धांत कसबे परत एकदा समोर टाकलाय चेंडू. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल आणि बघता बघता एक धाव कंप्लीट केली आहे ती अथर्व यांनी. आणि आता फलंदाजीसाठी आले ते जस्सी. धाव संख्या आली ती 43.
पंचांचा निर्णय असेल. इट्स गॉन बी अ नो बॉल आणि तिकडे थोडं क्षेत्ररक्षणामध्ये मिस फिल्डिंग होते. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या आहेत ते जस्सी यांनी. जस्सीसाठी टाळ्यांचा गजर आणि गजरच होतोय. संघाची स्थिती सांभाळली होती जस्सी यांनी. धावसंख्या आली ती 46. शेवटचे निर्णायक 4 चेंडू. अवांतर अशी धाव मिळत असताना नो बॉल टाकला गेलाय मंगेश यांच्या माध्यमातून. तिसरा चेंडू मंगेश यांचा. परत एकदा समोर टाकलेला चेंडू. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल आणि आपली खेळी बाद होत असताना जस्सी यांची. डीजे लास्ट विकेट असेल आय गेस. लास्ट विकेट 46. शेवटचा गडी संघ मालक स्वतः. तुषार गाडीगावकर यांना तुम्ही आपण स्क्रीनवरती पाहू शकता. संघ मालक परत एकदा सन्मान देत असताना तिकडे क्षेत्ररक्षक असेल. बघता बघता रनआउटची विकेट टाकली गेलेली आहे आणि आपली खेळी बाद झालेली आहे. धावसंख्या झाली ती 46 आणि जिंकण्यासाठी जय मल्हार संघासाठी आव्हान असेल ते 47 धावांचं. पुढील होणारी मॅच जेसीएम सम्राट आणि जेसीएम सुभेदार. सम्राट आणि सुभेदारचे कॅप्टन रेडी राहा. तुमचा टॉस केला जाईल. सम्राट सुभेदार. चला डीजे. सम्राट आणि सुभेदार चे कॅप्टन. सम्राट आणि सुभेदारचे कॅप्टन तुमचा टॉस केला जाईल. चला सम्राट आणि सुभेदारचे कॅप्टन. चला सम्राट आणि सुभेदारचे कॅप्टन. बस कर बाबू बस कर. बस कर बस कर. चला सम्राट आणि सुभेदारचे कॅप्टन. चला चालू असलेला सामना पेशवे आणि जय मल्हार. चला सम्राट आणि सुभेदारचा कॅप्टनचा टॉस केला जातोय.
सम्राट आणि सुभेदारचा टॉस केला जातोय. सुभेदारांनी टॉस जिंकला आणि काय निर्णय घेतलाय? बॉलिंग. डीजे 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 चला चालू करा सामना लवकरात लवकर जिंकण्यासाठी. कितना टाइम? नॉन स्ट्रायकरचं नाव काय गोट्यादा? निलेश. आणि गोलंदाजीसाठी असेल तर मानव. जिंकण्यासाठी 47 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष असेल. एक बॅच वर्सेस बॅचची मॅच तुम्ही पाहत असताना गणेश पावसकर यांनी उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी केली. तेच तर्रार चेंडू आणि पंचांचा बोट आकाशाकडे. इट्स गोना बी अ नो बॉल आणि मोठा मासा गळायला लागलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद झालेला आहे जेसीएम पेशवे संघाचा. डीजे डीजे आता नवीन बॅट्समॅन असेल ते संघाचा तारणहार पालनहार सिद्धांत कसबे. उत्कृष्ट गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. धावसंख्या आली ते 0 चेंडू 1 धाव. परत एकदा समोर टाकलेला चेंडू तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल आणि पंचांचा निर्णय असेल. 2 धावा डिक्लेअर आणि धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. जिंकण्यासाठी 47 धावांचं भलं मोठं आव्हान असेल ते जेसीएम पेशवे संघासमोर. जय मल्हार संघाला 47 धावा चेस कराव्या लागतील. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. एक धाव मिळालेली आहे ती सिद्धांत कसबे यांना. धावसंख्या आली ती 2 चेंडू 4 धावा. पहिला फुल टॉस पद्धतीचा चेंडू तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉक्सच्या रूपामध्ये आपली विकेट गमवावी लागते ते सिद्धांत यांना.
आणि आता फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मंगेश पावसकर यांना. दोन मोठे गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. प्रणव पाटील बॉलर नेम. परत एकदा पंचांचा बोट आकाशाकडे. इट्स गॉन बी अ नो बॉल आणि उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षक होत आहे आणि बघता बघता एक धाव कंप्लीट केली. 9+1 रूपामध्ये 2 धावा मिळत असताना जय मल्हार या संघाला धाव संख्या आली ती 6 धावा. परत एकदा स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक नसेल, तिकडे आले ते जस्सी आणि धाव संख्या झाली आहे ती बघता बघता 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा झालेल्या आहेत. शेवटचा निर्णायक चेंडू. 47 धावांचं भलं मोठं आव्हान जय मल्हार टीम समोर. आता फलंदाजीसाठी मंगेश पावसकर. तेच तर्रार चेंडू टाकलाय, तेच तर्रार चेंडू. इट्स गोना बी अ डॉट बॉल. पंच देत असताना इट्स गोना बी अ नॉट आउट आणि धाव संख्या झाली आहे ती 7 धावा. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 7 धावा दिलेल्या आहेत. रिव्ह्यू वगैरे नाहीये गोट्याला. आता गोलंदाजीसाठी संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं नैतिक यांना आमंत्रित केलंय. राईट आर्म राऊंड द विकेट. स्लो रन पद्धतीचा चेंडू आणि त्रिफळाचित केला गेलेला आहे. ते काय कमबॅक झालाय जेसीएम यांच्याकडून म्हटलं जातं. जेसीएम पेशव्यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. पहिला संघ थोडा अडचणीत होता. गोट्याच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजी झाली आणि आता त्यांच्या बॉलरचा सुद्धा सपोर्ट मिळायला गेलेला आहे. धावसंख्या झाली ती अवघ्या 7 धावा. आशिष पाटेकर यांना आता आमंत्रित करण्यात आलेलं आहे. परत एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. जणू काही एका छोट्या मुलाला बॉलिंग टाकतोय अशा पद्धतीची गोलंदाजी होते. स्लोअर वन पद्धतीची गोलंदाजी. परत एकदा समोर टाकलेला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आणि मोठा मासा परत एकदा गळायला लागलाय. पटेकर यांची खेळी बाद झालेली आहे. टाळ्यांचा वर्षाव आणि वर्षाव होतं या गोलंदाजीसाठी म्हणजे नैतिकसाठी. जशी स्थिती जेसीएम पेशवे या संघाची होती ना, आयाराम गयाराम, त्याच पद्धतीची स्थिती आता जेसीएम जय मल्हार संघाची झालेली आहे. धावसंख्या झाली आहे ती अवघ्या 7 धावा आणि गडी बाद झाले आहे ते 4. परत एकदा शॉर्ट टर्म पुल पद्धतीचा फटका. तिकडे क्षेत्ररक्षक असतील. डीजे नैतिक साठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यार. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय. प्रभावित करते. एकही धाव खर्च केली गेली नाहीये ती नैतिक यांच्या माध्यमातून. हॅट्रिक. परत एकदा एक हॅट्रिकचा चेंडू. 5 चेंडू टाकलेत आणि एकही धाव दिली नाहीये आणि 3 मोठे गडी बाद केलेत ते नैतिक यांनी. शेवटचा निर्णायक चेंडू नैतिक. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तिकडे धुंडो रे साजना झालेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार आणि धावा मिळतील त्या 4. येतोय तो उत्तुंग चौकार. थोडं खेळाडू वृत्ती दाखवा गणेश पावसकर उर्फ गोट्या. थोडी खेळाडू वृत्ती दाखवा. आपण एक उत्कृष्ट अशी स्पर्धा खेळतोय. जोगेश्वरीची माऊली प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये आपण येऊन पोहोचलोय. धावसंख्या झाली ती 11 धावा. आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं गणेश पावसकर उर्फ गोट्या यांना. भावाची फाईट. परत एकदा छोटा वर्सेस मोठा भाऊ. पहिला चेंडू गोट्या यांचा.
परत एकदा समोर टाकलेला चेंडू त्या छोट्या भावाने मोठ्या भावावर केलं ते आक्रमण. धावा मिळतील त्या 6. येतोय उत्तुंग षटकार. डीजे डीजे JCM जय मल्हार संघ सांगत असताना अजूनही आम्ही सामना सोडला नाहीये. धावसंख्या बघता बघता 18 धावा झाल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. छोट्या वर्सेस मोठ्या भावाची फाईट तुम्ही पाहताय. जसं एका बाजूला हार्दिक पांड्या तर दुसऱ्या बाजूला कृणाल पांड्या. पहिल्या चेंडूवर मोठा षटकार. दुसरा चेंडू परत एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न होता परंतु येतोय तो वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 19 धावा. 47 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू असतील ते 12 चेंडू 28 धावांची गरज असेल. परत एकदा शॉट पुल पुल ठरलाय पॉवरफुल. येतोय तो षटकार. डीजे छोट्या भावाने मोठ्या भावाची जणी पुंगी वाजवली गेलेली आहे. धनु 2 मोठे षटकार खेचले गेलेले आहेत. तेच तर्रार चेंडू. एक तेरी तो एक मेरी अशी गोलंदाजी केली आहे ती गोट्या यांनी आणि त्रिफळाचीत केलंय ते मंगेश पावसकर यांना आणि कमबॅक झालेला आहे तो. बोला ना. फायनल में मैच है ना तो पोल 3:30 बजे लास्ट में काढून देणार भूषण मोटर ट्रेनिंग जो फायनल जो जिंकणार 3:30 म्हणजे 2-4 दोन्ही लास्ट में काढून देणार 3:30 हां यस अनाउंस कर भूषण मोटर ट्रेनिंग जो फायनल जिंकेल त्याला भूषण मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या माध्यमातून 3,500 मध्ये 2 व्हीलर व 4 व्हीलरचं लायसन काढून मिळण्यात येईल. ओके. परत एकदा तेच तर्रार चेंडू परंतु नैतिक यांच्याकडून थोडीशी चुकी होते. थोडस जीवदान मिळालेलं आहे शैलेश यांना. धावसंख्या झाली ती 25 धावा. येणारे चेंडू असतील ते 9 करायचे असतील त्या 22 धावा. बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना. अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज. 9 चेंडू 22 धावांची गरज. आता स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकता उंची लहान पण कीर्तिमान असा असलेला फलंदाज शैलेश तुमच्या स्क्रीनवर असताना. 9 चेंडू 22 धावा कराव्या लागतील. चौथा चेंडू गोटे यांचा. थोडासा कमबॅक केला गेलाय गोटे यांच्या माध्यमातून. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. पंचांनी असेल इट्स गोना बी अ व्हाईट बॉल. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. परत एकदा त्रिफळाचीत केलेलं आहे. यष्ट्यांच्या जणू वेध घेणारी गोलंदाजी होते गोटे यांच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. 7 विकेट. जो पण टीम फायनल मारेल तर भूषण मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या माध्यमातून 2 व्हीलर व 4 व्हीलरचं लायसन 3.5K म्हणजे 3,500 मध्ये काढण्यात येईल. परत एकदा समोर टाकलेला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक असतील आणि जणू गाणं लावलं होतं पाटील आला पण पाटील गेला रे. पाटील झालाय तो बाद. दबक्या पावलांनी तंबूच्या दिशेने परतत असताना पाटील. 8 गडी बाद झालेले आहेत. शेवटचा गडी असेल. शेवटचा चेंडू. बॅट्समन नेम काय असेल. बॅट्समन गंधर्व. नो बॉल. इट्स गोना बी अ नो बॉल. अवांतरशी धाव मिळत असताना धावसंख्या आली ती 27. येणारे चेंडू असतील 7 करायचे असतील त्या 20 धावा. परत एकदा सन्मान देणारा चेंडू. उत्कृष्ट अशी फलंदाजी तुम्ही पाहू शकता आणि 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. करायच्या असतील त्या 20 धावा.
JCM पेशवा संघ थोडा जिंकण्याच्या दिशेने परतत असताना आणि थोडासा बॅकफुटवर जय मल्हार संघ. चला गणेश पावसकर, अतिरिक्त वेळ घेऊ नका गणेश पावसकर. 6 चेंडू 20 धावांची गरज. परत एकदा समोर टाकल्या चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक असतील आणि विकेटची पत्ती झालेली आहे आणि सामना जिंकलेला आहे आय गेस JCM पेशवे या संघाने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरेल गणेश पावसकर. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी गणेश पावसकर. मी गणेश पावसकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकार करावा. एक जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यार गणेश पावरकर साठी यार. संघ अडचणीत असताना 47 धावांपर्यंत आपल्या संघाला एक हाती घेऊन गेला तोच गणेश पावसकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. आणि नेक्स्ट मॅच असेल सम्राट आणि सुभेदार. 3 विकेट काढल्या आणि 31 धावांची खेळी केली ती गणेश पावसकर यांनी.